गुड मॉर्निंग. आणि व्हिएतनाममध्ये मला सेकंड डे. इथे मी हे जे समोर हॉस्टेल दिसते तिथे राहतोय. सो मी आता समोर एक गार्डन आहे तिथे वॉकला आलोय. थोडं क्लाउडी क्लायमेट आहे, आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. थोडा टाइम इथे स्पेंड करून मी हॉस्टेलवर परत जाईन. आज मी इथे लोकल सायटिंग करणार आहे. सेटियन गार्डन आहे आणि इथे म्युझिक लावले एक्सरसाइजची आणि फ्लोरा फाउंटन आहे त्याप्रमाणे. टेम्पल आहे, लोकल टेम्पल. हे एक फुला झाड आहे, जसं आपल्याकडे मोगरा वगैरे असतो तसं, पण हे असं बनवलेलं वाटतं कृत्रिम. म्हणजे आपल्याकडे जे बोटॅनिकल काहीतरी बोलतात त्याला, तसे झाड वाटतं. म्हणजे फांद्या पण अशा लिमिटेड आहे, तेव्हा झुपक्या थोड्या कट केलेल्या आहेत प्रॉपर. आणि याला अशी बारीक फुलं येतात, त्याला छान वास येतो मोगऱ्यासारखा वगैरे. अशी बारीक फुलं आहेत. इथलं मोस्टली जे मिडल यंग जनरेशन आहे तेच एक्सरसाइज वगैरे करताना दिसत आहे. सो आता मी हॉस्टेलवर जातो, थोडा वेळ एक्सरसाइज केली इकडे मी. ते लोक लोकल म्युझिक ऐकत एक्सरसाइज करतात, कोणतरी गाणे लावले आणि डान्स मुवमेंटच्या तेच एक्सरसाइज फॉलो करतात. ॲक्टिव्ह वाटतं, जरा फ्रेश आणि क्लीन आणि नीट आहे गार्डन. यांचे जे लोकेशन आहेत सगळे पब्लिक साठी बनवलेले, ते सगळे क्लीन नीट आणि व्यवस्थित आहेत. हे नारळ पाणी इकडे असं देतात आणि हा पूर्ण सोललेला नारळ आहे. 22,000 डॉंग. आपल्याकडे जो गोल असतो हा सर्कलमध्ये असतो असा. गाड्यांची व्हरायटी पण भरपूर आणि मोस्टली असे हॉटेल, जे पण हॉटेल आणि छोटे जॉईंट आहेत त्याच्या बाहेर असे फुटपाथवर स्टूल ठेवलेले असतात, छोटे छोटे चेअर. तिथे लोक ज्यूस किंवा म्हणजे मोस्टली ज्यूस, कॉफी इकडे फेमस आहे. भरपूर कॉफीचे शॉप आहेत. एवढे हॉटेल नाहीत तेवढे कॉफी आहेत. लोक कॉफी जास्त पितात, कोल्ड कॉफी. आणि मी कालपासून हॉट कॉफी काय बघतो प्यायला पण मिळत आहे, मला सर्व काय थंडच मिळते. सो हे असे स्ट्रीटवर भरपूर स्ट्रीट फूड वगैरे खायला, पण मोस्टली ज्यूस आणि कॉफीज आहे. आणि काही ठिकाणी फक्त बर्गर आहेत, पण नॉट जास्त नाहीत. एखादं दुसरं दिसलं तर. कॉफी शॉप भरपूर आहे तिकडे आणि ज्यूस सेंटर. सो मी पण हे घेऊन आता स्ट्रीटवर बसलोय थोडा वेळ. मी आता इथे हॉटेल डोरमॅटरीमध्ये होतो, तिथून चेकआउट केले कारण त्यांच्याकडे आज एक्स्ट्रा रूम नाही आहे. तर इथे मी दुसरं एक हॉटेल बघितलं, तिथे रूम बघितलं आहे, तिथे रूम घेतला आहे. कारण आता शोधायमध्ये मला वेळ घालवायचा नाही. सो इथे बॅग ठेवून मी बाहेर फिरायला निघेन. आता वाजले सकाळचे 11:15. हे बेंथान मार्केट आहे आणि इकडे पूर्ण खायचं फूड आयटम आहेत आणि पूर्ण शॉपिंग आहे. लाईक आपलं का जसं क्राफ्ट मार्केट आहे तसं हे मार्केट आहे. खूप कॉस्टली रेट सांगतात. बार्गेनिंग करायचं असेल तरच घ्यायचं, नाही तर खूप कॉस्टली सांगतात. आणि हे टुरिस्ट डेस्टिनेशन पण आहे, म्हणजे खूप फेमस आहे. मूवीजमध्ये मार्केट दाखवलं जातं. सो सगळे जे फिरायला येतात ते ग्रुप टूर्स इथे फिरायला येतात बघायला. सो हे मार्केट पण आहे आणि टुरिस्ट डेस्टिनेशन पण आहे.
कवर आहे मार्केट आणि आतमध्ये सिक्युरिटी पण आहे, पोलीस सिक्युरिटी. सो शॉपिंगसाठी चांगला ऑप्शन आहे. फ्रूट वगैरे सगळे हे इथले लोकल फूड आहेत, फ्रूट आहेत. हे रॅम्बेट सोर स्वीट ॲवॅकडो, हे मँगो आहेत एवढे मोठे. हे वॉटरमेलियन, पपई, ड्रॅगन फ्रूट. फ्रूट खूप मोठे आहेत इकडचे. असे सुखे मच्छी आहे इथली. कॉफी सगळ्यात छान आहे. फिश आहेत, सुखे फिश, फ्राय फिश, बोंबील वगैरे, हे सगळे फिशचे आचार वगैरे. डिफरंट टाईपचे हे प्रॉन्स आहेत, फ्राय प्रॉन्स. फिश आहे ते शॉप आहे. इथे कॉफी भरपूर प्रकारची मिळते. मी कॉफी घेतली. इथे बंधन मार्केटमध्ये जेवायला बसलो आहे आणि हे असे छोटेसे जॉइंट आहेत. सो मी डिश घेतली फ्राईड राईस विथ एग. असं त्यांचं मोस्टली हे लोक पॉप आणि बफ वापरतात जेवणात आणि प्रॉन्स. सो मी तिला सांगितलं प्रॉन्स नको वापरू, एग टाक फक्त फ्राईड राईसमध्ये. टेस्ट करून बघूया कैसा आहे. ही वॉर म्युझियम आहे. ॲक्च्युली खूप व्हिएतनामसाठी फेमस आहे आणि त्यांच्या हिस्ट्रीला खूप, म्हणजे अमेरिकेबरोबर त्यांचं युद्ध, अमेरिकेने व्हिएतनाम हल्ला केला, हा लढा चालू होता जसा भारतावर इंग्लंडने केला, ब्रिटिशांनी केला होता. सो या लोकांनी त्यांना खूप, जसं शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने लढाई जिंकल्या, तसंच हे लोक पण इथले असं त्यांनी केव्ज केले, त्याला चुची टनल बोलतात. अशा केव्ज आहेत, त्याखाली लपून राहायचे आणि त्यांना इंग्रजांना ते सापडायचेच नाही. शेवटी स्वतःहून असं बोलतात की इंग्रज मागे हटले आणि व्हिएतनाम ही लढाई जिंकली. इंडिपेंडन्स पॅलेस बोलतात. सो हे आता बंद आहे. हे सकाळी 8 ते 3:30 वाजेपर्यंत चालू असतं, नंतर बंद होतं. आणि याच्या समोर ही स्ट्रीट आहे. आता मी थोडा वेळ बसतो, जरा कॉफी वगैरे पितो. जस्ट एन्जॉईंग हो ची मिन सिटी, सैगॉन. या हो ची मिन सिटीला सैगॉन पण बोलतात, सैगॉन. बाईक म्हणजे स्पिरिट बोलले जातात, कारण व्हिएतनाम इंडिपेंडन्स झाला तेव्हा बाईकचा सेल एवढा ग्रो झाला. सो बाईक म्हणजे इकॉनॉमीला सपोर्ट असं बोललं जातं. त्यामुळे बाईक एवढ्या दिसतात ना इकडे, आणि सगळे अशा ॲक्टिवा टाईप बाईक, डिफरंट टाईपच्या, भरपूर टाईपच्या स्कूटी टाईप बाईक आहेत. ही हिपहॉप बस आहे आणि मी आता या हिपहॉप बसने जरा ट्रॅव्हल करायला झालो. 45 मिनिटचा एक राऊंड असतो. 145,000 मीन्स 1,45,000 डॉंग, 45 मिनिट. वाव, अशी रूफटॉप बस आहे आणि असं सीट आहेत, पूर्ण ओपन आहे वरचं. अशा भरपूर बस लागलेल्या आहेत पाठीमागे. इथून सुटतात. ह्या एक सैगॉन हाऊस आहे इथे समोर.
आणि ते समोरून पण सुटतात. सो मी इथून निघालो आहे. तर इथे काल तर भरपूर लाईन होती संडे असल्यामुळे, आज एवढी नाही. सो 45 मिनिटमध्ये टू राउंड माउंट आणणार. Thì đây là một chuyến xe buýt không hút thuốc lá. Thứ hai là khi mà xe đang di chuyển thì quý hành khách mình vui lòng là mình sẽ ngồi tại chỗ giúp em. Mình có thể đứng lên để chụp ảnh hoặc là quay phim, nhưng mà mình sẽ không rời khỏi chiếc ngồi quá xa. Và nếu như gia đình của mình có trẻ nhỏ đi chung thì quý phụ huynh cũng sẽ lưu ý các bé là không chạy nhảy khi mà xe đang di chuyển. Ngoài ra thì tụi em cũng có trang bị cho mình thùng rác ở phía dưới, nên nếu mình sử dụng đồ ăn Saigon on beach. स्पीडवर पूर्ण खाली बसून लक्ष खात आहे आणि डिफरन्स ट्रेडिशनल हॉटेल आहे. आणि इथे मोस्टली जे मेनूमध्ये आहे ते पॉक पोक आणि बीफ असते यांच्या नूडल्समध्ये. पण ट्रेडिशनल नूडल्स असे मोठे मोठे बाउल्स असतात आणि त्याच्यामध्ये नूडल्स असतात आणि ते बीफ असतं मोस्टली. आणि असे ग्रीन काहीतरी लीफ. सो मी फक्त गार्लिक फ्राईड राईस घेतला होता. सुका थोडा होता.